नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी निखिल बने. शिवगर्जना महाराष्ट्राची या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे पुन्हा एकदा आपण मास्क आपल्याला घालायला लागणार आहे का, या संदर्भातला हा विषय. आता तुम्ही म्हणत असाल की अरे बाबा नको रे, कोरोनाच्या नंतर आता भरपूर ते मास्क वगैरे घालून झाले, आता कशाला तू मास्क घालण्यासंदर्भात या सर्व गोष्टी करतोय. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला आजचा जो विषय आहे तो तमाम मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर असा विषय आहे. मी असं बोलण्याचं कारण म्हणजे मागच्या 4 ते 5 दिवसांपासून आपल्या मुंबईमधील हवा ही अत्यंत प्रदूषित अशी म्हणजे स्तर गाठत चाललेली आहे. आपल्या मुंबईमधील हवेच्या प्रदूषणामध्ये आता वाढ होत चाललेली आहे. आता ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या बाजारामध्ये जातो तेव्हा आपण किलो किंवा लिटरमधून आपण वस्तू विकत आणतो, त्याप्रमाणे आपण मोजतो. तसंच हा देखील हवेमधील प्रदूषण मोजण्यासाठी देखील एक इंडेक्स असतो, ज्याला आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हणून सुद्धा बोलू शकतो. एअर क्वालिटी इंडेक्स त्याच्यामध्ये 0 ते 500 असे पॉईंट्स असतात आणि त्या पॉईंट्सच्या माध्यमातून हवेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे किंवा ती हवा चांगली आहे का श्वसनासाठी, या संदर्भामध्ये आपण मोजमाप करत असतो. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये त्याची माहिती देतो की जर एअर क्वालिटी इंडेक्स हवेचा हा जर 0 ते 50 असेल तर आपण चांगल्या प्रतीची हवा श्वसनासाठी अशी मानतो. जर 50 ते 100 एअर क्वालिटी इंडेक्स मोजला गेला असेल तर ती मध्यम स्वरूपाची हवा श्वसनासाठी आपण मानतो. 100 ते 150च्या मध्ये जर एअर क्वालिटी इंडेक्स रेकॉर्ड केला गेला तर एक स्पेशल वर्ग असतो. स्पेशल वर्ग म्हणजे ज्यांना श्वसनाचे त्रास आहे, ज्यांना म्हणजे ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, लहान मुलांसाठी तसेच वृद्ध माणसांसाठी 100 ते 150 एअर क्वालिटी इंडेक्स हा श्वसनासाठी काही योग्य मानला जात नाही. 150 ते 200 हा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा मात्र सर्वच आपल्या नागरिकांसाठी श्वसनासाठी हा घातक मानला जातो. त्याच्यानंतर 200 ते 300च्या मध्ये हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घातक मानला गेलेला, हानिकारक मानला गेलेला एअर क्वालिटी इंडेक्स आहे. आणि जर 300+ असेल, 300 ते 500च्या मध्ये असेल तर अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाचा हा एअर क्वालिटी इंडेक्स आपण मानतो. तर मला वाटतं एअर क्वालिटी इंडेक्समधून आता जर आपण बघायचं गेलं तर आज 1 जानेवारी रोजी संपूर्ण मुंबईचा जर एअर क्वालिटी इंडेक्स आपण विचारात घेतला तर तो 100 ते 150च्या मध्ये आहे, 102 ते 105च्या दरम्यान आहे. आता हा वाढत सुद्धा जाऊ शकतो किंवा आपण जर चांगल्या पद्धतीने म्हणजे उपाययोजना केल्या तर तो कमी देखील होऊ शकतो. तर सर्वात आधी मी तुम्हाला या एअर क्वालिटी इंडेक्स हा वाढल्यामुळे म्हणजेच हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे त्याचे नेमके दुष्परिणाम आपल्यावर काय होणार आहेत या संदर्भात थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो. अमेरिकन लंग असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हवेतील प्रदूषणाचे शारीरिक आणि मानसिक परिणाम उद्भवू शकतात. तसेच सातत्याने प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्याने दमा, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. तसेच हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक्स यांच्यासारख्या गंभीर आजारांना देखील आपल्याला सामोरे जाऊ लागू शकते. फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणावर यामुळे नुकसान होऊन फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर हवेतील प्रदूषणाचा मोठा परिणाम होतो. मेंदूवर देखील याचा गंभीर परिणाम होऊन चिंता आणि नैराश्य यांच्यासारख्या गंभीर परिणामांना देखील आपल्याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तर याचा शिकार होतातच, पण लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे त्रास असलेल्या लोकांनी यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुंबई महानगरपालिका आणि MMRDA यांच्यामार्फत काही गाईडलाईन्स देखील जारी करण्यात आलेले आहे. या दोघांच्या मार्फत कठोर पावले उचलून त्याची अंमलबजावणी आता करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जसे की मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई वायुशमन आराखडा अंमलबजावणी करण्यास आता सुरुवात झालेली आहे. तसेच मुंबईमध्ये जी खोदकामे करण्यात आलेली आहेत त्यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घालून नवीन खोदकामे करण्यास देखील सक्त मनाई आता करण्यात आलेली आहे. MMR रिजनमध्ये हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 45 यंत्रे बसवण्यात आलेली आहेत. बांधकाम प्रकल्प कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना राबवणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी 106 टँकर्सच्या माध्यमातून रस्ते धुण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. तसेच नियम न पाळणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याच्या नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत. वायू प्रदूषण करणाऱ्या मुंबईतील 77 बेकऱ्या या बंद करण्याची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. तसेच सर्व स्मशानभूमी या PNG किंवा विजेवर चालविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बेस्ट बसेस चालवण्यावर यापुढे भर देण्यात येणार आहे. मुंबईमधील 286 विकासकांना BMCकडून स्टॉप वर्क नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे. तसेच बोरिवली पूर्व, शिवडी, मालाड आणि भायखळा या ठिकाणचा AQI एअर क्वालिटी इंडेक्स हा 200च्या जवळचा असल्यामुळे या ठिकाणी सुरू असलेले सर्व प्रकल्प हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे. आता यात झाल्या मुंबई महानगरपालिका आणि MMRDA यांच्यातर्फे राबवण्यात आलेल्या उपाययोजनांच्या बाबतीत. पण आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण आपल्या घराची आणि घरातील कुटुंबियांची कशी काळजी घेऊ शकतो हे आपण आता थोडक्यामध्ये जाणून घेऊया. घराबाहेर पडताना फेस मास्क घाला. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे पुढील काही दिवस तरी टाळा. घरातील दारे व खिडक्या गरज नसताना शक्यतो बंदच ठेवा. उच्च प्रदूषण दिवसात विनाकारण बाहेर फिरणे टाळून घरातच राहा. दररोज किमान 5 मिनिटे तरी वाफ घ्या. व्हिटॅमिन C आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा. हर्बल चहा प्या. घरातील प्रदूषकांकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ घरामध्ये धूम्रपान टाळा. या काळामध्ये घरामध्ये झाडलोट करणे टाळून आपण ओल्या कपड्याचा वापर करावा. तसेच श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीमध्ये अस्वस्थता किंवा वेदना होणे अशा तक्रारी असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तेव्हा मित्रांनो, या सर्व उपाययोजनांसोबतच आपण सर्वांनी जर घराच्या बाहेर पडताना जर आपण एखाद्या धुळीच्या ठिकाणी जाणार असू किंवा रोडवरून ट्रॅव्हल करणार असू तर त्यावेळेला जर आपण मास्कचा वापर केला तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी तर ते तुम्हा सर्वांच्या आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली गोष्ट असेल. म्हणून जर मास्कचा वापर कराल तर ते खूप उत्तम असेल. त्याचसोबत मी आपले महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांना देखील सांगू इच्छितो की एखादी गोष्ट घडल्यानंतर, वाईट गोष्ट घडल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करत बसण्यापेक्षा जर का आपण ज्याप्रमाणे आता तुम्ही बघत असाल की जागोजागी खोदकामं सुरू आहेत, जागोजागी कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि काही नियम हे ह्या ठिकाणी धाब्यावर देखील बसवले जातात, तर त्या ठिकाणी जर वेळीच उपाययोजना केल्या गेल्या असत्या तर कदाचित आपल्यावरही आज वेळ आली नसती. पण तरीसुद्धा याच्या पुढील भविष्यामध्ये अशा गोष्टी पुन्हा पुन्हा उद्भवू नयेत म्हणून आता तरी किमान प्रशासनाने यावर गंभीर दखल घेऊन या पुढील उपाययोजना या काटेकोरपणे पालन होत आहेत की नाही याच्या संदर्भात सर्व गोष्टी वेळेच्या वेळी बघितल्या पाहिजेत. मी तुर्तास या आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथेच थांबतो. आपला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करून जनजागृती करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.